नमस्कार, माझं नाव फिरोज खान. आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा. आज 15 फेब्रुवारी संत सेवालाल महाराज यांची जयंती. आज महाराष्ट्रभरात जे आहे मिरवणुका काढण्यात आलेल्या आहेत, पण विशेषतः आज वसई तालुक्यात देखील जागोजागी या मिरवणुका काढलेल्या आहेत. आणि आज आपण वसई गाव येथे आलेलो आहोत. तर संत जे झालेले आहेत, जे संत आहेत सेवालाल महाराज यांनी आपल्या समाजाला एक शिकवण दिली होती आणि त्या शिकवणीनुसार हा समाज पुढे आलेला आहे. आणि ही शिकवण दिल्यामुळे या महाराष्ट्राला मुख्यमंत्री आणि चांगले नेते किंवा राजकीय असेल किंवा शासकीय पदाधिकारी या महाराष्ट्राला दिलेले आहेत. तर अशा या संताला जे आहे इथे मानणारी लोक आणि त्यांची जे गुणगान करणारी लोक आज मिरवणूक काढून जे आहे आज जयंती साजरी केलेली आहे. परंतु सेवालाल महाराजांनी जे शिकवण दिली होती या समाजाला, या सेवालाल महाराजांच्या शिकवणीमुळे हा समाज खूप महाराष्ट्रामध्ये अग्रेसर झालेला आहे, पुढे गेलेला आहे. या समाजाने या महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिलेला आहे, या महाराष्ट्राला मंत्रीपदापर्यंत जे आमदार खासदार दिलेले आहेत. या समाजाने ज्या शैक्षणिक विभागात जे आहे खूप मोठं कार्य केलेलं आहे. आणि जे मुख्यमंत्री होऊन गेलेत जे आहेत वसंतराव नाईक यांनी शैक्षणिक विभागात जागोजागी शाळा खोलून समाजामध्ये जे विखुरलेला समाज होता त्याला एकत्र करून सर्व समाजासाठी शैक्षणिक विभागात जे आहे खूप महत्वाचं जे काम केलेलं आहे. आणि यामुळे हा महाराष्ट्र खूप पुढे गेलेला आहे. तुम्ही तहसील, मोठे मोठे कार्यालय असतील, मंत्रालय असेल किंवा या समाजातील मोठे मोठे जी पदाधिकारी आहेत या समाजामधली आहेत. तर आज आपल्या बरोबर या समाजातली काही कार्यकर्ते आहेत किंवा या समाजातली जी मंडळी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की संत सेवालाल महाराज यांनी काय शिकवण दिलेली आहे आणि कशा पद्धतीने हे फॉलो करतात. नमस्कार, जय शिवलाल सर्वांना. आज आमच्या बंजारा समाजाचे जे आमचे दैवत आहेत, आमच्या बंजारा समाजाचे जे सर्व आहेत, आज शिवलाल महाराजांची ही जयंती. आज आमच्या या बंजारा समाजासाठी आजचा दिवस हा एक दिवाळीच्या सणाप्रमाणे आम्ही हा साजरा केला. संत सेवालाल महाराज ज्या गावातील आहेत त्या गावातील कुळातील किंवा तेथील या गावातील एक व्यक्ती आपल्या बरोबर आहेत, लक्ष्मण राठोड. ते आपल्या बरोबर त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची शिकवण काय आहे आणि कशा पद्धतीचं ते लोकांपर्यंत या शिकवणींना पोहोचवतात आणि कशा पद्धतीचं ते इथे कार्य करत असतात. तर लक्ष्मण राठोड, काय म्हणाल आपण या समाजाबद्दल किंवा संतांनी तुम्हाला काय असे वचन दिलेले आहेत ते तुम्ही? सेवालाल महाराज आमचे बंजारा समाजांचे धर्मगुरू आहे. या समाजाला त्यांनी शिकवण दिली की चांगलं राहा, चांगलं करा, कोणाचं वाईट करू नका, अशी शिकवण सेवालाल महाराजांनी आमच्या बंजारा समाजाला दिलेली आहे. आणि बंजारा समाजांची आज सेवालाल महाराजांचं जयंती 285 जयंती म्हणून आम्ही आज साजरी करतो. आज या पालघर जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी जयंतीचा उत्सव साजरा केला. आज या जयंतीला कमीत कमी 20-25 वर्ष झालेली आहे. 25 वर्षापासून आम्ही आज साजरी करतो. बीज आम्ही या ठिकाणी लावलं होतं वसई तालुक्यामध्ये प्रथम. इथून सुरुवात झालेली आहे आमच्या बंजारा समाजाची की सेवालाल महाराजांची जयंती या वसईमधून सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी सुरू केलेली आहे. ते जे जयंती साजरी करतात त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, आज खूप आनंदाची गोष्ट आहे की आज आमचा बंजारा समाज एका ठिकाणी येऊन सर्व ठिकाणी येऊन एवढं आनंदाची गोष्ट आहे की त्यांनी सर्व मतभेद आपसातले विसरून आज या ठिकाणी सेवालाल महाराजांची जयंती साजरी करत असेल तर याचा फार मोठा अभिमान आहे मला की मी बंजारा समाजाचा सेवालाल महाराजांचं घरातील मी एक साधक परिवारातून आहे, लक्ष्मी महाराज म्हणून. मी या समाजांचं फार आभार मानतो, या लोकांचा फार आभार मानतो आणि सेवालाल महाराजांचा यांना आशीर्वाद सुद्धा राहील असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. बरोबर एक अधिक व्यक्ती आहेत जे इथे आयोजन केलं असेल किंवा कार्यक्रमाला घेऊन पुढे जात आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कसा आजचा कार्यक्रम राहिलेला आहे. काय म्हणतात? मी कवी आनंद चव्हाण. खरं म्हणजे बंजारा समाज हा भटका विमुक्त आणि आमच्यासाठी 15 फेब्रुवारी 1739 हा सोनेरी अक्षरात लिहिण्यासारखा दिवस होता. कारण त्या तारखेला आमचे संत श्री सेवालाल महाराज हे आंध्र प्रदेशात जन्माला आले आणि शिक्षणाचा अभाव आणि त्यावेळेस एवढं काही शिक्षण प्रगत नव्हतं हे सगळ्यांनाच माहिती आहे.
पण आज आम्हाला जेव्हा हा समाज संघटित करताना ज्या अडचणी येतात त्याच्यावरून आम्हाला जाणीव होते, तर त्यावेळी सेवालाल महाराजांनी एवढा समाज संघटित करून त्याला आपल्या शिक्षणाविषयी किंवा इतर राहण्याविषयी जो संदेश दिला, तो संदेशच आज आम्हाला प्रेरित करून आम्हाला पुढे घेऊन जातोय. आणि त्याच्यामुळेच आमचे जवळजवळ वसंतराव नाईक रेकॉर्ड ब्रेक म्हणजे 3 वेळेस मुख्यमंत्री राहिले आणि महाराष्ट्राचा जो रेकॉर्ड आहे तर त्याला अजून कोणी तोडलेला नाहीये. हा समाज आहे, आम्हाला सर्वांबरोबर मिळून मिसळून राहण्याची शिकवण ही सेवालाल महाराजांनी दिली आणि त्याच्यामुळेच आमचा समाज आज सगळ्या प्रांतामध्ये राहतो आणि गुन्हा गोविंदाने राहतो. कुठल्या जातीच्या याच्यामध्ये तो कधी पडत नाही, कोणाशी भांडत नाही. हे तर तुम्ही पत्रकारामध्ये तुम्हाला पण माहित असेल. तीच आम्हाला सर्वात मोठी शिक्षण त्यांनी दिलेलं आहे आणि त्या शिक्षणाच्या जोरावरच आम्ही पुढे जात आहोत आणि या समाजाची प्रगती करत आहोत. जय सेवालाल. तर आता राजनैतिक म्हटलं तर देश या राज्यासाठी जे मुख्यमंत्री भेटले, त्या मुख्यमंत्री जे आहेत आपले वसंतराव नाईक जे आहेत या राज्याचे मुख्यमंत्री होते, परंतु यांना विसरता कामा नये. तर येथे जे आहेत आपले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पण येथे आलेले आहेत या समाजाला भेटीसाठी आणि पाहुणे म्हणून इथे बोलवण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडून 2 गोष्टी जाणून घेऊया की या समाजाला कसं पाहता, या राज्याला जे मुख्यमंत्री भेटले याच्याबद्दल त्यांचे 2 शब्द काय ते पाहूया. काय म्हणाल सर, आज तुम्ही इथे भेट दिलेली आहे आणि तुम्हाला इथे पाहुणे म्हणून बोललेलं आहे, काय म्हणाल तुम्ही? नमस्कार, मी ओनिल आलमेडा, जिल्हाध्यक्ष वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस. आज 15 फेब्रुवारी सेवालाल महाराजांची जयंती. 18व्या शतकात ज्याने आपलं कार्य केलं ते आज 21व्या शतकात देखील त्यांना संतपद देण्या इतकं महान आहे हे मानण्या एवढे आज लोक सेलिब्रेट करायचं कारण की त्याने जो संदेश 18व्या शतकात दिला तो आज देखील 300 वर्षानंतर देखील म्हणजे मागचे 25 वर्ष आपण ही जयंती साजरी करतो, परंतु त्याने संदेश दिलेला आहे जवळजवळ 300 वर्ष म्हणजे 1738 तुम्ही सांगितलं, 1739 साली त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी दिलेला संदेश आज देखील लोक पाळतात. त्याला कारण त्यांनी दिलेला संदेश समाजाने एकत्र राहायला पाहिजे, कोणाचं वाईट केलं नाही पाहिजे, शिक्षणाचं महत्व दिलं. शिक्षणाचं महत्व काय आहे हे त्यांनी सांगितलं. वसंतराव नाईक सारखं नेतृत्व महाराष्ट्राला दिलं. महाराष्ट्रात 3 वेळा मुख्यमंत्री झाले म्हणजे आपल्या समाजाला कुणी कमी लेखू नये. आमचा समाज सक्षम आहे, आमचा समाज महाराष्ट्राला 3 वेळा मुख्यमंत्री देऊ शकतो. म्हणजे समाजाने सर्वांचं स्वाभिमान आहे, स्वाभिमानाने जगलं पाहिजे, कोणाला त्रास दिला नाही पाहिजे. प्रत्येकाने शिक्षकाचा अधिकार आहे, शिक्षणाचा तो अधिकार एक्सरसाइज केला पाहिजे आणि समाजात एक चांगला नागरिक म्हणून राहिलं पाहिजे. आणि अलीकडे जी धर्माच्या नावाने ते निर्माण केली जाते त्याला मुळीच महत्व दिलं नाही पाहिजे. हा एक संदेश सेवालाल महाराज आज जे आहेत आपले मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आहेत वसंतराव नाईक यांनी जे आहे हरित क्रांती आणली आणि हे काँग्रेसचेच एक नेते होते, तुम्हाला ठाऊक आहे, आणि त्यांनी त्यावेळेस एवढं मोठं कार्य केलेलं आहे. तर तुम्ही पण आज इथे उभे आहात, या समाजामध्ये काँग्रेसचेच नेते आहात, तर त्याच्याबद्दल वसंतराव नाईकाने शिक्षणाचं महत्व आहे ते लोकांना सांगितलं. त्याचप्रमाणे हरित क्रांती म्हणजे कृषीचे महत्व. आपला भारताचा कणा म्हणजे कृषी, शेतीप्रधान भारत देश आहे. 80% लोकांचं उत्पन्न शेतीवर अवलंबून आहे. आणि आज देखील आपल्याला माहिती आहे शेतकऱ्यांचा जो मोर्चा सुरू आहे, शेतकऱ्यांचं जे आंदोलन सुरू आहे त्याला कुठेतरी चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत. अन्नदाता आहे, शेतकरी म्हणजे अन्नदाता आहे आणि ते नेतृत्व आपल्या बंजारा समाजाने दिलेलं आहे. वसंतराव नाईक यांनी शेतीचा पाया महाराष्ट्रात रचलेला आहे आणि जो पाया रचलेला आहे त्यात आज देखील आपला महाराष्ट्र शेतीमध्ये पुढे आहे आणि ते देखील केंद्र सरकार म्हणा, महाराष्ट्र शासन म्हणा यांनी हा महत्वाचा मुद्दा की शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून शेतकऱ्याला महत्व दिलं पाहिजे, अन्नदात्याला महत्व दिलं पाहिजे. हा देखील संदेश सेवादल सेवा महाराज जे आहेत, सेवादल महाराज आहेत त्यांनी दिलेला आहे, तो आपण मान्य केला पाहिजे आणि तो लोकांपर्यंत गेला पाहिजे. असं आहे की सेवालाल महाराजांची जी शिकवण होती ही जे आहे आपले मुख्यमंत्री जे होते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी हे शिकवण घेऊन त्यांनी जे याच्यातून समाजासाठी जे केलेलं आहे ते यांच्याकडून शिकून, या संतांकडून शिकूनच जे केलेलं आहे आणि या समाजाला पुढे घेऊन गेलेलं आहे. तर तुम्ही असंच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर जरूर करा. आद्य क्रांतिकारी श्री सेवालाल महाराज संत शिरोमणी हे 18व्या शतकामध्ये जन्म घेऊन आमच्या समाजाला उद्धरण गेले आणि त्यांच्या शिकवणीवर ते निसर्ग पूजक होते आणि सर्व गोष्टींनी त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे. 285 जयंती साजरी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.